यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिराच्या दुर्घटनेनंतर या मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महंत शिवेंद्र महाराज स्वामी आपल्यासोबत आहेत. स्वामीजी, जेव्हा घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे? त्यावेळेस मी आळंदीला होतो, दर्शनाकरता गेलो माऊलींच्या. किती वर्षापासून हे सगळं मंदिराचं काम सुरू होतं? कुठल्या योजनेतनं हे काम सुरू होतं? लोकसहभागातून होतं की सरकारी योजनेत? लोकसहभागातूनच काम सुरू होतं आणि सभामंडपचं काम 2022 पासून प्रारंभ झालेलं होतं. किती यासाठी निधी खर्च झाला होता? कुठल्या कंत्राटदाराला याचं सगळं काम दिलं होतं आणि या संदर्भातली अधिक माहिती काय आहे? त्या बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट राजस्थानमधील मिठनलाल मालविया, मीनाक्षी मार्बल यांची कंपनी आहे, ज्यांनी शेगाव वगैरे, पंढरपूर, आळंदी तिथले गजानन महाराजांचे मोठमोठे मंदिराचे कामं ज्यांनी केलेत आणि त्यांची कामं पाहून आपण त्यांना हे काम दिलेलं होतं. मंदिरचं काम 60 लाखामध्ये दिलेलं होतं आणि सभामंडपचं काम जवळपास 80 लाखामध्ये दिलेलं होतं आणि खालचा जो ढाचा आहे पायाभरणी, तो वेगळ्या संस्थांना केलेला होता. किती वर्षापासून हे सगळं काम सुरू होतं? किती वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्याचं तुम्हाला आश्वासन दिलं होतं? 2022ला ज्यावेळेस ॲग्रीमेंट झालं त्यावेळेस त्यांनी 1 वर्षामध्ये हे काम पूर्ण करू असं सांगितलं होतं. पण वारंवार कामामध्ये दिरंगाई, मजुरं गेले की 3-3, 4-4 महिने येत नव्हते. आम्ही परेशान होतो आणि आमच्याकडून पैसे बी त्यांनी वाढवून घेण्याचं बोलून घेतलं, तरी पण काम वेळेवर झालं नाही. आता त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं? या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात त्यांना माहिती दिली आहे का? ते आलेत काय? ते आलेले नाहीत, त्यांना माहिती दिलेली आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे की जे फिटिंग करणारे मजदूर होते त्यांच्या हातून काही चूक झाली असेल, फिटिंगमध्ये गडबड झाली असेल, त्यामुळं असं झालं आहे. कारण त्यांनी जेवढे मंदिरं बनवली त्या मंदिराच्या इतिहासामध्ये अशी पहिलीच घटना झालेली आहे, ते असं त्यांचं म्हणणं आहे. ही दुर्घटना झाली आहे, ह्या घटनेमध्ये 5 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं ट्रस्टवर पण याच्या संदर्भात सवाल उपस्थित केले जात आहेत. सुरक्षेच्या संदर्भात सवाल उपस्थित केले जातात. याला जबाबदार कोण? सुरक्षेचा प्रश्न असा आहे की त्यांनी आम्हाला कधी असं सांगितलंच नाही की असं इतर लोकांना दर्शनाला जाऊ देऊ नका काय. त्या मजुरांना आम्ही विचारायचो, त्या मजुरांचा कॉन्ट्रॅक्टदार मुख्य होता, त्याला विचारायचो की इथं काही खतरा तर नाही, धोका तर नाही. नाही म्हणजे आम्ही असेच कामं करत राहू, दर्शन चालू राहते. सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी आम्हाला कधी काही सूचना केल्याच नाही. तुमची मागणी काय आहे या सगळ्या संदर्भात? आमची मागणी आता आम्ही तर जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारासोबत आहोत आणि त्यांना संस्थांच्या वतीनं, आमच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आता जो गुत्तेदार आहे त्यानंही या परिवारांना, मृतांच्या परिवारांना आर्थिक मदत द्यावी. आम्ही संस्थांच्या वतीनं काही ना काही देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जे जखमी आहेत त्यांची भेट घेतली आहे का? काय एकंदरीत घटनेसंदर्भात तुम्ही माहिती घेतली? हां, घटनेसंबंधी मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा आलेल्या आहेत, परंतु सत्य परिस्थिती अशी आहे, कोणी 40-60 माणसामध्ये, परंतु तिथं 22 माणसं होते. त्यापैकी 5 जण मृत पावलेले आहेत आणि 15 जण त्या ठिकाणी ॲडमिट होते, काही घरी पण गेले. 9 लोक आता सध्या ॲडमिट आहेत. रात्री आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि फार असं सिरियस इंजुरी नाही आहे. फक्त एक आहे, नांदेडला छोटा मुलगा ॲडमिट आहे, तो जरा सिरियस आहे, बाकी एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही म्हणतायत की काम सुरू असताना काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचं तुमच्या निदर्शनात होतं. त्या संदर्भात तुम्ही वारंवार त्यांना का सांगितलं नाही या संदर्भात? नाही, काम निकृष्ट दर्जाचं आमच्या निदर्शनात आलं असं नाही, फक्त सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही म्हणतो काही असलं तर सांगा. काम निकृष्ट दर्जाचं हे आमच्या निदर्शनास आरोप केला जातोय. मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा आरोप केलेला आहे की काम निकृष्ट दर्जाचं आहे. त्या ठिकाणचे जे लावलेले लाकडं आहेत ते पूर्ण सडून गेलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ज्या तिथले जे अँगल आहेत ते समोर येतात. नाही, आता ज्यांना त्याच्यातलं काही माहीतच नाही असे बोलत आहेत, पण ते लाकडं फक्त त्यांना उभं राहण्याकरता, बसण्याकरता होते. या दगडाच्या मंदिराच्या बांधकामाला टेका देण्याची गरज नसते, सेंटरिंगची गरज नसते. ती सेंटरिंग म्हणून नव्हतेच लाकडं, ते फक्त त्यांना उभं राहण्याकरता होते. त्या दगडाशी, मंदिराशी लाकडांचा काही संबंध नव्हता. कुठपर्यंत सगळं काम आलं होतं, पूर्णत्वास आलं होतं? त्या सभामंडपचं काम फक्त एक दगड वर लावायचं राहिलं होतं, बाकी पूर्ण पॅक झालेलं होतं. सरळ मिळत आलेलं होतं आणि एक दगड लावला की ते पूर्ण काम होणार होतं. हे मंदिराचे अध्यक्ष स्वामीजी आहेत आणि त्यांनी मागणी केली आहे की जो कोणी गुत्तेदार आहे त्याने मयताच्या नातेवाईकांना देखील आता आर्थिक मदत करावी. त्याचबरोबर ही सगळी जी घटना आहे ती समोर आल्याच्यानंतर TV9वरती सर्वप्रथम आलेत आणि त्यांनी ही सगळी मागणी केलेली आहे.
कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV 9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.